स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आपण मेथीची पातळ भाजी, पराठे, सुक्की भाजी, भरपूर प्रकारच्या आपण भाज्या पराठे वगैरे बनवून खाल्लेले असतात, पण मेथीच्या भाजीचा तुम्ही कधी ठेचा बनवून खाल्लाय का? चला तर मग मी आज मेथीच्या भाजीचा ठेचा कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला कळणार आहे मेथीच्या भाजीचा ठेचा कसा बनवायचा। खूप खायला चविष्ट लागतो, कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे घेतलेली आहे ताजी मेथी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला निसून घेतल्याच्या नंतर त्याला माती वगैरे लागलेली असती। स्वच्छ 2 पाण्याने मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्याच्या नंतर मेथी आपल्याला आहे ना चाकूने ना एकदम बारीक कट करून घ्यायची आहे। तुमच्याकडे ते बारीक करायचं जर असेल कांदा वगैरे त्याच्यामध्ये जरी बारीक केली तरी पण चालेल। मी त्या चाकूने ना एकदम बारीक, कोथिंबीर कशी आपण बारीक करतो त्या पद्धतीने मेथीची भाजी ना इथं आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मस्त अशी मेथीची भाजी मी बारीक कट करून घेतलेली आहे। बाजरीच्या भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत आहे ना खूपच खायला छान लागतो हा मेथीच्या भाजीचा ठेचा। मी ठेवलेली आहे कढई गरम करायला, त्यामध्ये आपल्याला 2 उबळ तेल घालून घ्यायचं। तेल गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। जिरे तडतडून द्यायचे। जिरे तडतडले की मोठ्या आकाराचा मी एक कांदा बारीक करून घेतलेला आहे की आता तेलामध्ये ना कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा। गॅस मिडियम ठेवायचा। मिडियम गॅसवरती कांदा छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतल्याच्या नंतर त्यामध्ये ना छोट्या आकाराचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा कांद्यासोबत आहे ना परतून घ्यायचा कच्चेपणा जाईपर्यंत। टोमॅटो नाही घातला तरी पण चालेल, तुम्हाला आवडत जर असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी पण चालेल। हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे, मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। जास्त बारीक पण नाही करायचे, थोडेसे मोठालेच ठेवायचे। आणि मिरच्या पेस्ट आहे ना आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट भरून घेतलेला आहे। जास्त बारीक करायचा नाही, आबडधोबडच ठेवायचा। आता आपण जी मेथी बारीक कट करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायची। झाकण ठेवून आहे ना 2-3 मिनिटं छान आता ठेचा आहे ना आपण मेथीच्या भाजीचा परतून घेऊया। मस्त असा आपला मेथीच्या भाजीचा आहे ना ठेचा तयार झालेला आहे। पाहू शकता किती मस्त असा सुरेख हिरवागार कलर सुद्धा आलेला आहे। कशी वाटली माझी इथे मेथीच्या भाजीच्या ठेच्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या घरातले मुलं आहेत ना मेथीची भाजी जर खात नसेल तर अशा पद्धतीने ना मेथीच्या भाजीचा ठेचा नक्की एकदा बनवून पहा, तुमचे मुलं सुद्धा घरातले खूप आवडीने खातील। पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत